का बरं फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले? ऍक्च्युअल तो प्रॉब्लेम ज्याला तुम्ही प्रॉब्लेम समजताय तो खरंच प्रॉब्लेम आहे का? असं तर नाही तू फ्लॅट घे, ऑफिस घे, घर घे आणि बिझनेसला म्हणतोय फायनान्शियल प्रॉब्लेम. योग्य टार्गेट नाही सेट केले ना, आणि योग्य टार्गेट सेट केले तर तुम्ही कन्सिस्टंट राहिले नाही ना त्या टार्गेट सोबत. रस्त्यातल्या प्रॉब्लेमने तुम्हाला टार्गेट पासून वेगळं केलं. ससा गाजराच्या शेतात शिरला, हा प्रॉब्लेम नाहीये. आपलं कासवच गाजराच्या शेतात शिरलं, आधी स्लो त्याच्यात गाजरात घुसलं. यू गॉट माय पॉईंट? ससा आपल्या शर्यतीत नव्हताच, कासवच गाजराच्या शेतात घुसलं. क्रेडिटवर लक्ष केंद्रित केलं, मूडवर लक्ष केंद्रित केलं. मूड ड्रिव्हन, नॉट टार्गेट ड्रिव्हन. माझ्या मागे बोला टार्गेट ड्रिव्हन. स्पीक लाऊडर, बोला टार्गेट ड्रिव्हन. पार्टनरचा हातात घ्या, बोला चेस फॉर द टार्गेट, नॉट द प्रॉब्लेम. टार्गेटला चेस करा, पर्पजला चेस करा, बॅलन्सला नका ना चेस करू. आज नाही वाटत बरं, बॅलन्स कुठे चेस करा. जर तुमचा बिझनेस सेम राहिला पुढचे 5 वर्ष तर कोणते डिसिजन तुम्ही घेण्यासाठी अपयशी ठराल? कम्फर्ट झोनमध्ये राहिले तर, रिस्क नाही घेतली तर कोणते डिसिजन घेणं गरजेचं आहे असं स्पेसिफिक सांग. पोझिशनिंग करणं, व्हॅल्यू पोझिशनिंग करणं. स्लो ग्रोथ का होईल? तुम्ही जर कॉम्प्रोमाइजच करत राहिले, तुमचं ॲडजस्टमेंटचं स्किल वाढवलं तर तुमची दलिद्र अवस्था होणार. भागवण्याची पद्धत तुम्हाला गरिबीकडे नेते. सगळी कामं तुम्हीच करत राहिले, लोकांवर विश्वास नाही ठेवला, तिथेच राहणार. आणि हे मोठी लोक, योग्य लोक नाही भरले, तिथेच राहणार. तुमचं जर लिव्हिंग स्टँडर्ड तुम्ही रेज करायचा जर डिसिजन नाही घेतला, तुमची स्वतःची लाईफस्टाईल अपग्रेड करायचा जर निर्णय नाही तुम्ही घेतला, योग्य गाडी, योग्य घर, योग्य बिझनेस क्लास, योग्य सोसायटीत जायचा निर्णय नाही घेतला तुम्ही ताबडतोब, तर तुम्ही तिथेच राहणार 5 वर्ष. तुमचं घर बदलायचं आहे, तुमचा बंगलो बदलायचा आहे, तुमची सोसायटी चेंज करायचा तुम्ही निर्णय नाही घेतला, तुम्ही तिथेच राहणार. तुमची टॉपची गाडी तुम्ही म्हणजे आता ही 5 वर्ष गाडी चालून जाईल, इनोवा आहे, जे घर आहे आता घर 3 BHK बस झालं, मग तुम्ही तिथेच राहणार. स्टँडर्ड अपग्रेड करण्याचा डिसिजन घेण्यासाठी तुम्ही फेल झाला तर तुम्ही 5 वर्षाने तिथेच असाल. गोष्टी महाग कधीच नसतात, इन्कम ठरवतो ती महाग आहे का स्वस्त आहे. यू गॉट माय पॉईंट? लिव्हिंग स्टँडर्ड तुमचं चेंज व्हावं. लास्ट टाइम तुम्ही कधी तुमचं स्टेटस बदलणारं डिसिजन घेतलंय सांगा बरं? अनकम्फर्टेबल. आता स्कॉर्पिओ जर ठरवलं 5 वर्ष काही टेन्शन नाही तर तुम्ही तिथेच राहा. यू गॉट माय पॉईंट? असं वड आहे, घर आहे, असं स्टेटस नाही ना बदलत आहे तुमचं. सोपे थोडे एक्सपेन्सिव्ह गोष्टी, आर्मानीचा ब्लेझर, बेलमॉन्टचा पेन, ॲपलचा अपडेटेड फोन, बिझनेस ओनरला ती गरजेची. ती जर घ्यायची तुमची बकेट लिस्ट आहे आणि त्याची बुक आहे तर होणार ना. तुम्ही जर ते डिसिजनच नाही घेतले त्या लेवलची माणसं तर बिझनेस कसा बदलल? तुमचं स्टेटस नाही बदलत आहे. माझ्या मागे बोला लेवल ऑफ थिंकिंग. काय महत्वाचं आहे? ऑलराईट, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट.